लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार का केले? कारण ऐकूनच हादराल. नाशिक शहरातील आडगाव शिवारातील डी मार्टच्या पाठीमागे असलेल्या सद्भावना पोलीस सोसायटीमध्ये राहणारे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विजय गायकवाड यांच्या घरामध्ये भयंकर घटना घडली. आईशी भांडण करण्यावरून व तिला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या कारणावरून दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातून लहान भावाने मोठ्या भावावर धारदार चाकूने वार केल्याने आणि घाव वर्मी बसल्याने रक्तस्राव होऊन मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नाशिक शहरातील आडगाव शिवारात डी मार्टच्या पाठीमागे सद्भावना पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. त्यातील प्लॉट नंबर 17 येथे नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले विजय गायकवाड हे आपली पत्नी किरण, 2 मुले संदीप आणि अरविंद यांच्यासह राहतात. काही दिवसांपूर्वी वैभव विजय वाकेकर राहणार म्हाडा कॉलनीत मूर्तिजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा मावशी किरण विजय गायकवाड यांच्याकडे नाशिक येथे राहायला आलेला होता. तो चायनीज ओक नाशिक रोड येथे नोकरी करतो. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या रोजी घरी असताना संदीप आणि अरविंद या 2 भावांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. संदीप हा आईला खूप काही बोलत होता. शिवाय त्याची आईही आजारी असल्याने तिला दवाखान्यामध्ये कोण घेऊन जाईल या कारणावरून दोघांच्यामध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले. त्यांची आई त्या दोघांना समजावून सांगत भांडण करू नका असे म्हणत दोघांना आवरत होते. मात्र दोघेजण एकमेकांवर संतापले होते आणि दोघेजण एकमेकांना दमदाटी करत मारामारी करू लागले. तेव्हा संतापामध्ये अरविंदने किचनमध्ये असलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू हातात घेतला आणि काही क्षणामध्ये त्वेषाने त्याने तो चाकू संदीपच्या छातीत डाव्या बाजूला आणि कमरेच्या मागे डाव्या बाजूला भोसकल्यामुळे झालेल्या जखमांमधून रक्तस्राव होऊ लागला. तो घायाळ होऊन खाली पडला. त्याची बोलती बंद झाली. त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आईला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याच्या कारणावरून संदीप आणि अरविंद या दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणामध्ये संतापलेल्या लहान भाऊ अरविंद याने स्वयंपाकघरातील धारदार चाकू हातात घेऊन मोठा भाऊ संदीपच्या छातीवर आणि कमरेच्या मागे क्रूरपणे वार केल्याने अतिरक्तस्राव होऊन संदीपचा मृत्यू झाला. लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, उपनिरीक्षक हर्षराणी देवरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला. संदीपचा मावस भाऊ वैभव विजय वाकेकर याची फिर्याद आडगाव पोलिसांनी दाखल करून घेतली. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आईला हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्या कारणावरून 2 भावांमध्ये भांडण होऊन त्यामध्ये अरविंदने रागाच्या भरात किचनमधील चाकूने संदीपला 2 ठिकाणी भोसकून त्याचा खून केला असे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या घटनेप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 17/2026 ला भारतीय न्याय संहिता कलम 103(1) या कलमाखाली खुनाचा गुन्हा अरविंद विजय गायकवाड यांच्या विरोधात दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक हर्षराणी देवरे या पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती.